नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं संपूर्ण आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. आजचा विषय अतिशय खास आहे. खरं तर केस हा आपल्या सौंदर्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो आणि आपले केस छान घनदाट असावे असं कोणाला नाही वाटत. पण आजकालच्या बदलत्या तणावात्मक जीवनशैलीत अनेक जणांना आपले केस गमवावे लागतात. परंतु काळजी नसावी, कारण आजकाल केसांसाठी सुद्धा अनेक आधुनिक अशा उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक असलेल्या हेअर ट्रान्सप्लांट विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तज्ज्ञांकडून. आपला विषय आहे हेअर ट्रान्सप्लांट सुरक्षित प्रश्नचिन्ह. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत नवी मुंबईत वाशी इथे असलेल्या हेअर सेन्स हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर अमित केरुरे आणि डॉक्टर उमेश बिलेवार. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी दोन्ही डॉक्टरांची ओळख करून देते. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अमित केरुरे हे MBBS MD DVL आहेत. त्यांनी इस्रायलमध्ये हेअर ट्रान्सप्लांट आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये उच्च प्रशिक्षण संपादित केले. केरुरे क्लॅम्प या पेटंटेड हेअर ट्रान्सप्लांट साधनाचे ते संशोधक आहेत. मायक्रो पिगमेंटेशन या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिलंय. तसंच त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच आपल्याबरोबर अनुभवी त्वचारोग तज्ज्ञ आणि हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर उमेश बिलेवार हे सुद्धा उपस्थित आहेत. ते MBBS DDVL आहेत. क्लिनिकल आणि सर्जिकल डर्मॅटॉलॉजी अशा दोन्ही क्षेत्रांमधले ते तज्ज्ञ आहेत. IADVL आणि ACSI या नामवंत असोसिएशन्सचे ते सक्रिय सदस्य आहेत. हेअर ट्रान्सप्लांट, चट्ट्यांचे उपचार आणि लेझर रिसर्फेसिंग यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. दोन्ही डॉक्टरांकडे केस पुन्हा वाढविण्याचा आणि प्रत्यारोपणाचा 20 वर्षांहून अधिक असा समृद्ध अनुभव आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता चर्चेला सुरुवात करणारच आहोत. तत्पूर्वी त्यांच्या हेअर सेन्स क्लिनिकची ओळख करून देते. त्यांच्या हेअर सेन्स क्लिनिकमध्ये TruFue म्हणजेच TruFue ही अत्याधुनिक आणि परिणामकारक केस प्रत्यारोपण पद्धत उपचार पद्धत वापरली जाते. टार्गेटेड फॉलिकल सिलेक्शन अत्यंत अचूकपणे तिथे केलं जातं आणि विशेष म्हणजे नो रूट टच हे तंत्र वापरून अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी केसांचं प्रत्यारोपण केलं जातं. आता चर्चेला आपण सुरुवात करतोय. डॉक्टर अमित, आपल्याकडून या चर्चेच्या सुरुवातीला जाणून घ्यायचं हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे अर्थात केस प्रत्यारोपण हे सुरक्षित आहे का आणि ते किती वेदनादायी आहे? बघा, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी खूपच सेफ आहे आणि आपण जी सर्जरी करतो ती स्किनच्या अतिशय वरच्या लेअरमध्ये करतो. त्यामुळे सर्जरी करताना स्किनच्या खालच्या स्नायूंना किंवा कुठल्याही वेन्सना आर्टरींना काही धोका पोचत नाही. आणि ही सर्जरी आपण लोकल ॲनेस्थेशियामध्ये करतो. तर लोकल ॲनेस्थेशिया देताना आपण अतिशय छोटे सिरिंजेस वापरतो. एकदा लोकल ॲनेस्थेशिया दिला तर की पेशंटला कुठलंही पेन होत नाही. अगदीच. डॉक्टर उमेश, आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे की नेमकं कोण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतं? आयडियली ज्याला केस अगदी नाही आहेत, कम्प्लीट बॉन्डलेस झालं आहे, एक वय 25च्या वरती असेल असे मेल्स आपण डेफिनेटली सगळे हेअर ट्रान्सप्लांट हा ऑप्शन चूज करू शकतात. जेव्हा एक्झिस्टिंग केस असतात तेव्हा तुम्ही मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट करू शकता. पण जेव्हा आपले रूट्सच नाही आहेत तेव्हा आपल्याला डेफिनेटली हेअर ट्रान्सप्लांट हेच ऑप्शन राहतं. फिमेल्स पण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात, पण त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय असतो. अच्छा, खरं तर डॉक्टर अमित, आपल्यालाच हा प्रश्न विचारायचा होता मला की डॉक्टरांनी सांगितलं की सगळे मेल्स ज्यांच्यामध्ये अगदीच केस नाही आहेत ते सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात, स्त्रिया पण करू शकतात असं ते आता म्हणाले. याबद्दल आपण जरा सविस्तरपणे सांगा. होय, स्त्रियांमध्ये पण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी पॉसिबल असते. आपण फिमेल पॅटर्न हेअर लॉसचे जेव्हा ग्रेड्स बघतो, ग्रेड 1, 2, 3, 4, 5, ग्रेड 1 to 2 किंवा 3 पर्यंत आपण मेडिसिननी केस परत मिळू शकतो. पण जेव्हा ती एखादी कंडिशन ग्रेड 3च्या पुढे असते, ग्रेड 3 किंवा 4, अशा वेळेस आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय असतो. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट आपण टक्कल पडलेल्या एरियात लावतो आणि बाकी एरियामध्ये आपण मेडिसिन कंटिन्यू करू शकतो. अच्छा, म्हणजे सर्जिकल मॅनेजमेंट आणि मेडिकल मॅनेजमेंट ह्या दोन्ही गोष्टींमुळे एक ॲडव्हान्स टक्कल असलेल्या पेशंट्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी केस वापस मिळवता येतात. अच्छा. पण डॉक्टर उमेश, बऱ्याच जण असं होतं की माझे केस आता गेलेले आहेत किंवा टक्कल पडत चालले, तर मी नेमक्या कोणत्या डॉक्टरांकडे जावं याबद्दलच अनेक जणांच्या मनात गोंधळ असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हा गोंधळ सोडवा. नेमक्या कोणत्या डॉक्टरांकडे जायला हवं? MCAच्या स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत. प्लास्टिक सर्जन आणि डर्मॅटॉलॉजिस्ट हे हेअरचे डॉक्टर आहेत आणि हेअर ट्रान्सप्लांट ही जी गोष्ट ह्या 2 डॉक्टरांनी करायला हवी असं गाईडलाईन्स आहेत. आणि डेफिनेटली तुम्ही एका अनुभवी डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा हेअर ट्रान्सप्लांट सर्जनकडे हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. ऑब्व्हियसली केसांचे डॉक्टर हे डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, तर तुम्हाला केसांच्याबद्दल कोणतीही क्वेरी असली तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करू शकता.
अगदीच अगदीच. खरं तर आपल्या डोक्यावर नवीन केस उगवणं आणि त्यासाठी एक ट्रीटमेंट घेणं हा निर्णयच फार धाडसाचा आहे आणि फार मोठा निर्णय आहे. त्यामुळे तो अगदी काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे. जेव्हा एखादा रुग्ण किंवा एखादी व्यक्ती हेअर ट्रान्सप्लांटेशनचा निर्णय घेते त्याआधी तिने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या डॉक्टर अमित? जसं डॉक्टर उमेशने सांगितलं की ट्रायकोलॉजी किंवा हेअर हा डर्मॅटॉलॉजिस्टचा पार्ट आहे. म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट युजली हेअर किंवा हेअरच्या डिसिजेसची डील करतात. MCI किंवा नॅशनल मेडिकल काउन्सिलनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांनी असं सांगितलं आहे की जर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करायची असेल तर ती फक्त प्लास्टिक सर्जन किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट ह्या 2 प्रकारच्या डॉक्टरांकडूनच केली पाहिजे. एखादा व्यक्ती जर हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक शोधत असेल तर त्यांनी हे बघितलं पाहिजे की त्या क्लिनिकमध्ये जे सेटअप आहे किंवा जे ऑपरेशन थिएटर आहे तिथे कोणी स्टँड बाय ॲनेस्थेटिस्ट हवे का, किंवा जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते अनुभवी आहेत का, किंवा त्यांनी आत्तापर्यंत कशा प्रकारच्या सर्जरी केलेल्या आहेत किंवा त्यांचे रिझल्ट्स आत्तापर्यंत कसे आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पेशंटनी हे पण समजून घेतलं पाहिजे की त्यांचं टक्कल कुठल्या ग्रेडमध्ये आहे. त्यांचं टक्कल हे फक्त मेडिसिननी बेटर होईल का, किंवा त्यांना मेडिसिन बरोबर सर्जरी पण लागेल का, हे त्यांना समजून घेण्यासाठी नक्कीच डर्मॅटॉलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. जेव्हा ते डर्मॅटॉलॉजिस्टला भेटतात तेव्हा डर्मॅटॉलॉजिस्ट त्यांचं ट्रायकोस्कोपिक ॲनालिसिस करतात आणि त्यांना समजून सांगतात की तुम्हाला या भागामध्ये टक्कल आहे आणि जिथे टक्कल आहे तिथे हेअर ट्रान्सप्लांट लागेल, या भागामध्ये तुम्हाला हेअर थिनिंग आहे, ते मेडिसिन्स किंवा PRPने बेटर होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी एक डर्मॅटॉलॉजिस्टचं कन्सल्टेशन असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशंटनी निवड केली पाहिजे की कुठे हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे किंवा नाही. अगदीच अगदीच. खरं तर आपल्या क्लिनिकमध्ये मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की ट्रू FUE ही विशेष पद्धत वापरली जाते केस प्रत्यारोपणासाठी. या पद्धतीविषयी आपण काय सांगाल डॉक्टर उमेश? सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आम्ही फॉलिक्युलर युनिट्स जे आहेत ते टर्मिनल हेअर ज्याला म्हणतो ते आम्ही सिलेक्ट करतो. देर इज तिथे एक गोष्ट असते डोनर एरिया, जो बेसिकली आपल्याला जेनेटिकली ब्लेस्ड एरिया आहे. त्या एरियामधले जे हेल्दी ग्राफ्ट आहेत ते आम्ही सिलेक्टिव्हली निवडतो. त्यांना नो रूट टच टेक्निकने, म्हणजे जो खालचा भाग आहे जिथे आपले स्टेम सेल्स असतात त्या भागाला न टच करता आपण त्यांना इम्प्लांट करतो. इवन जेव्हा हे केस आउट ऑफ द बॉडी म्हणजे शरीराच्या बाहेर असतात तेव्हा पण आपण त्यांना नॉर्मल सलाईन आणि PRP सोल्युशनमध्ये प्रिझर्व्ह करतो. आणि मिनिमम आउट ऑफ बॉडी टाईम म्हणजे शरीराच्या बाहेर असणारा जो वेळ आहे केसांचा तो कमीत कमी ठेवून त्यांना परत न इजा होता इम्प्लांट केलं जातं. तर ही ट्रू FUE मेथड जी आहे ती आम्ही दोघांनी प्रपोज केली आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. तर त्या मेथडने आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतो. अच्छा, आपण डोनर एरियाविषयी त्याचा उल्लेख केला, त्या एरियाविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण त्यानंतर आपण रिझल्ट विषयी बोलला जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर अमित, खरंच हेअर ट्रान्सप्लांटेशनचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह असतो का? किती असतो रिझल्ट? बघा, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही एक कॉम्बिनेशन आहे आर्ट आणि सायन्सचं. सायन्स म्हणजे काय, तुम्ही केस मागून काढताय आणि समोर लावताय तर केस नक्कीच येतील, कारण ते तुमचे स्वतःचे केस आहेत, ते कोण्या दुसऱ्या व्यक्तीचे किंवा दुसऱ्याचे केस किंवा आर्टिफिशियल केस नाही आहेत. तर तुमचेच केस तुम्हाला लावल्यावर ते नक्की येणारच. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते नॅचरल दिसतील का. तर जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की ते आर्ट आणि सायन्स आहे. तर आर्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ते केस लावता किंवा ते अशा पद्धतीने लावता की ते कम्प्लिटली नॅचरल दिसले पाहिजेत. कोणीही ओळखलं नाही पाहिजे की तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केलेली आहे. आणि जर तुमची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी झाली आणि कोणी ओळखू शकलं नाही म्हणजे तुमची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी सक्सेसफुल झाली आहे. नाही, खरं तर ना हे जे ट्रान्सप्लांटेड केस असतात ते खरंच नॅचरल दिसतात का, नैसर्गिक वाटतात का केस, याकडे मी पुढे घेणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्ही म्हणालात की आपण आपल्या इतर भागातले केस काढून डोक्यावर लावतो, त्यामुळे केस तर आपल्याला दिसणारच आहेत. पण मुद्दा असा आहे की ते परमनंट राहतील का पुढे? डॉक्टर उमेश, बघा, अगेन इथे जेनेटिक्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे. जेनेटिकली काही तुम्ही बघाल की कितीही ओल्ड व्यक्ती असला तरी त्याचे मागचे जे केस आहेत ते नेहमी राहतात. मागचे जे केस आहेत तर तो एरिया जो आहे तो जेनेटिकली ब्लेस्ड आहे. DST तिथे काम करत नाही. तिथे एक तो त्या एरियामधले केस घेऊनच आपण समोरच्या भागामध्ये लावतो जे भरपूर दिवस राहतात. पण जो DST एक्झिस्टिंग केसांवर ऑलरेडी काम केले तो ज्या ब्लेस्ड हेअरवर पण काम करतो आणि त्याच्यामुळे लावलेले केस पण ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स जाण्याचा चान्स असतो. पण त्यांना जर आपण मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंटने प्रिझर्व केलं तर तुम्हाला खूप लॉंग टर्म रिझल्ट्स राहतात. म्हणजे काळजी घ्यावी लागते. तुम्हाला एक्झिस्टिंग केसांची ज्या गोष्टीमुळे तुमचे एक्झिस्टिंग केस लॉस झालेत
त्या गोष्टीची ही इट्स लाईक अ क्रिकेटची हां, सेकंड आलं इनिंग. लक्षात. पहिल्या इनिंगमध्ये तुमच्या विकेट पडल्यात, तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये परत चान्स मिळतोय, बॉलर तोच आहे, पण काळजी मात्र तुम्हाला काळजी सेकंड घ्यावी वेळेस लागते. घ्यायची. अगदीच अगदीच बरोबर आहे. पण ही जी एवढी मोठी प्रोसेस असते आणि खरं तर असं म्हणतात की गेलेले केस काही लगेच परत येत नाही सहजपणे, पण जर आपण ट्रान्सप्लांटेशनने आणताय केस तर अर्थात त्याचे साईड इफेक्ट्स पण असतील की डॉक्टर अमित? बघा, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये तुमचेच केस काढून आपण लावतो पेशंटला. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट हा शब्द मिसनॉमर आहे. बेसिकली इट इज हेअर रिअरेंजमेंट. आपण डोक्यावरचे काही भागातले केस काढून काही भागात शिफ्ट करतोय. तर इथे कुठलाही आर्टिफिशियल गोष्ट किंवा कुठलाही बाहेरचा इम्प्लांट किंवा कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा शरीराचा भाग आपण लावत नाही आहेत. दुसरी गोष्ट, ही सर्जरी लोकल ॲनेस्थेशियामध्ये करतो, त्यामुळे जनरल ॲनेस्थेशियाचे जे साईड इफेक्ट्स असतात किंवा ज्याचे धोके असतात ते या सर्जरीमध्ये नसतात. सर्जरी अतिशय मिनिमली इन्व्हेजिव्ह असते. म्हणजे फार छोटा पंच वापरतो आम्ही आणि स्किनच्या अतिशय वरच्या भागामध्ये ती सर्जरी होते. त्यामुळे खालच्या भागांना इजा पोचत नाही किंवा ब्लिडिंग वगैरे असा काही प्रकार यामध्ये होत नाही. आणि जर सर्जरी चांगल्या सेटअपमध्ये झालेली असेल तर संसर्ग होण्याचा किंवा इन्फेक्शन होण्याचा पण चान्स नसतो. अच्छा. सो जर तुम्ही म्हणाल की हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीचे काही साईड इफेक्ट असतात का, तर जर सर्जरी अतिशय एक्सपिरियन्स सर्जनकडून चांगल्या सेटअपमध्ये जर करून घेत असाल तर साईड इफेक्टचे चान्सेस नील असतात किंवा शून्य असतात, असं म्हणायला काय हरकत नाही. अगदीच अगदीच. कोणतीही सर्जरी म्हटली तर त्याच्यासोबत Side साईड effects इफेक्ट्स येतात, पण ते तुम्ही अनुभवी सेंटरमध्ये अनुभवी डॉक्टरकडनं जेव्हा करता तेव्हा इट इज ऑलमोस्ट नील ॲक्च्युअली. खरं तर ना माझी अशी सौंदर्याची परिभाषा आहे. जरी मी सुरुवातीला असं म्हटलं की कोणाला नाही आवडत आपले केस छान घनदाट असावे, पण तरी सुद्धा आपले केस इतरांसारखेच असावे किंवा कुठलाही आपल्या अवयवाचा भाग आहे इतरांसारखा असावा असं वाटणं याच्यापेक्षा माझा जो वेगळेपण आहे तो मी जपला पाहिजे, तरच माझं सौंदर्य हे टिकून राहील असं मला वाटतं. पण तरी सुद्धा अनेक जणांना ना केस गमावल्यावर एक आत्मविश्वास त्यांचा खालावतो. त्यांना फार असं लोकांमध्ये जायला खंत वाटते वगैरे वगैरे. पण त्यांच्यासाठी या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या म्हणजे एक ब्लेसिंग आहे. तर अशा सर्व आत्मविश्वास गमावलेल्या म्हणजे केस ज्यांचे विरळ झालेले आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल डॉक्टर? बघा, हा आताचं जे युग आहे ते सोशल मीडियाचं युग आहे. आपण कसं दिसतो याच्यावर कॉम्पिटिशनचं युग आहे. आपण कसं दिसतो, आपण कसं राहतो या गोष्टीवर भरपूर गोष्टी निर्भर करतात. आणि केस हा आपल्या सौंदर्याचा एक खूप इसेन्शियल भाग आहे. ते आपल्या फेसची डेफिनेशन फॉर्म करतं आणि युथफुलनेस जे आहे ते आपल्याला डिफाईंड हेअर लाईनमुळेच मिळतं. त्यामुळे डेफिनेटली हेअर ट्रान्सप्लांट हा यातला खूपच महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटने तुमचं ओव्हरऑल लुक जो आहे तो चेंज करू शकता आणि त्या माध्यमातून डेफिनेटली आपण कॉन्फिडन्स पण मिळवू शकतो, बिल्ड करू शकतो. आपण सांगितलं की केसांमुळे आपल्या पूर्ण चेहऱ्याची व्याख्याच बदलू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे गेलेले केस पुन्हा येतात तेव्हा असा काय बदल घडतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात डॉक्टर अमित? बघा, केस परत मिळाले की डेफिनेटली त्यांचा कॉन्फिडन्स हा परत येतो. आणि कॉन्फिडन्स अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, सोशल लाईफमध्ये, अगदी तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये. आणि हेअर ट्रान्सप्लांट आजकाल इतकं प्रगत झालं आहे की ते का करू नये असं म्हटलं तर त्याचं उत्तर देणं मुश्किल आहे. तर हेअर ट्रान्सप्लांट अतिशय सेफ सर्जरी आहे आणि हेअर ट्रान्सप्लांटमुळे जर तुमचा गेलेला कॉन्फिडन्स परत येत असेल तर ते नक्कीच करायला काय हरकत नाही. जसं मी मगाशी म्हणाले होते की आपण डोनर एरियाविषयी बोलू. डॉक्टर, डोनर एरियामध्ये आपण कसं ट्रान्सप्लांटेशन करता आणि तिथला रिझल्ट कसा असतो? डोनर एरिया बेसिकली तो आपल्या शरीर म्हणजे हेडचा तो एरिया ज्यातनं आपण केस घेतो आणि ते काढलेले केस आपण म्हणजे डोनेट केले जातात म्हणून तो डोनर एरिया. सिंपल भाषामध्ये तिथला आपण केस डोनेट करतो आणि समोरच्या भागामध्ये लावतो. तो ब्लेस्ड एरिया. जेव्हा मी ब्लेस्ड म्हणतोय तेव्हा तो जो हार्मोन बेसिकली आपल्याला समोरच्या केसांवर काम करून तिथले केस आपले जातात, तो हार्मोन डोनर एरियामधल्या केसांवर काम करत नाही जेनेटिकली, त्याच्यामुळे तो एरिया ब्लेस्ड आहे. तर तो डोनर एरियामधले जे केस आहेत ते आपण घेतो आणि समोर अशा प्रकारे लावतो ते नॅचरली उगतात आणि नॅचरली दिसतात. डोनर एरिया त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचा डोनर हा वेगळा असतो. बरोबर आहे, वेगळा असतो. म्हणजे प्रत्येकाचाच डोनर एरिया हा भरगतचा असेल असंच नाही. ज्यांच्या डोनर एरियामध्ये फार कमी केस असतात मग त्यांचं हेअर ट्रान्सप्लांट करता येतं? बघा, पारंपरिक डोनर एरिया म्हणजे तुमच्या डोक्याचा मागचा भाग. आणि जर तिथे केस कमी असतील तर मग अशा वेळेस आम्ही दाढीचे वगैरे केस काढतो किंवा छातीवरचे केस काढतो. आणि जर तुमचा डोनर एरिया लिमिटेड असेल तर काही थंब रूल असतात की त्या लिमिटेड डोनर एरियामधून आम्ही तुमची हेअरलाईन किंवा तुमचा फ्रंट भाग हा कसा जास्त व्यवस्थित सुधारता येईल हे बघतो. आणि राहिलेल्या मागच्या भागामध्ये दाढी किंवा छातीचे केस आपल्याला ट्रान्सप्लांट करता येतात.
जे पंचेस आम्ही वापरतोय, ज्या प्रकारे सर्जरी आता प्रगत झाली आहे, तर बऱ्यापैकी आम्ही डोनर या लिमिटेड जरी असला, जसं अमितने सांगितलं आहे की बियर्ड रिजन झालं, मागचा डोनर झाला, यांनी आम्ही बऱ्यापैकी कव्हरेज देऊ शकतो. मोस्ट ऑफ द 90% 99% लोकांमध्ये आम्ही डेफिनेटली त्यांना काही ना काही कव्हरेज देऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली आपल्यासोबत मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट पण आहे. त्या सर्वांचं संगमातनं आपण बऱ्यापैकी प्रत्येक व्यक्तीला आपण हेअर देऊ शकतो. अच्छा. आणि शिवाय डॉक्टर अमित यांनी मगाशी सांगितलं की हे केस जास्तीत जास्त नॅचरल कसे दिसतील, म्हणजे अगदी नैसर्गिकरित्या उगवलेले आहेत असे कसे दिसतील, हाच आपला प्रयत्न असतो. पण याही पुढे जाऊन जर विचार केला तर ते केस जे म्हणजे जसं आपण पीक रोपण करतो तसेच आपण त्याचं रोवतात ते केस, पण मग ते नॅचरली वाढतात का पुढे? तुम्हाला लावलेले केस जे आहेत ते तुमचे नॅचरल हेअर आहेत. तुम्ही त्यांना जसे नॉर्मली तुमचे केस वाढणार तसेच ते वाढणार. तुम्ही त्यांची हेअर कट करू शकता, हेअर डाय, तुम्हाला जसे तुमचे नॅचरल हेअर आहेत तसंच तुम्ही त्यांना ट्रीट करू शकता. अच्छा. पण ना बरेच लोक असं म्हणतात, म्हणजे मी पण ऐकलंय की हे जे केस असतात हेअर ट्रान्सप्लांटेशनचे ते फार वीक सारखे दिसतात किंवा ते अननॅचरल दिसतात. हे कितपत खरं आहे डॉक्टर अमित? बघा, मी सुरुवातीलाच सांगितलं की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आर्ट आणि सायन्स या दोघांचा मेळ आहे. तर सायन्स म्हणजे तुम्ही जेव्हा केस शिफ्ट करता ते नक्कीच येणारच, पण आर्ट जर तुम्ही लक्ष नाही दिलं आर्टकडे तर ते थोडंसं अननॅचरल दिसायची शक्यता असते. म्हणून एखाद्या व्यक्तीने हेअर ट्रान्सप्लांट करताना किंवा सर्जनची निवड करताना किंवा एखाद्या क्लिनिकची निवड करताना हे नक्कीच बघितलं पाहिजे की मला तिथे नॅचरल रिझल्ट मिळणार आहे का, किंवा माझी हेअरलाईन कशी असेल, माझ्या वयाला साजेशी असेल का, किंवा एखाद्या डॉक्टरनी पहिले सर्जरी केलेल्या आहेत तर त्यांचे रिझल्ट्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. या फील्डमध्ये बरेचसे पात्र नसलेले लोक पण हेअर ट्रान्सप्लांट करत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला पण अगदी नैसर्गिक न दिसणारा रिझल्ट बघायला मिळतो. आणि सध्या आमचं काम जे मॅक्झिमम आहे ते रिडू सर्जरीमध्ये आहे. रिडू सर्जरी म्हणजे अगोदर सर्जरी केलेली आहे, हेअरलाईन अतिशय खाली लावलेली आहे किंवा अतिशय वर लावलेली आहे किंवा पुरुषाला फेमिनाईन हेअरलाईन दिलेली आहे आणि मग ते पेशंटला नंतर आवडत नाही किंवा त्याला त्याच्या घरचे किंवा मित्र वगैरे म्हणतात की अरे तुझा रिझल्ट खूप अननॅचरल दिसत आहे. तर सध्या आमचं बरंचसं काम या गोष्टींमुळे वाढलेलं आहे. परत आपण त्याला आम्ही रिडू सर्जरी म्हणतो. मग रिडू सर्जरीमध्ये काय असतं की अगोदर जी दिलेली विचित्र दिसणारी हेअरलाईन आहे ती काढून त्याला परत नॅचरल दिसणारी हेअरलाईन बनवणं. तर हे पण आम्ही सध्या करतोय. अमित जसं म्हणतोय, मॅक्सिमम आमचं वर्क एक 30-40% वर्क जे आहे ते रिडू सर्जरीचंच आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रिव्हियसली मिसडायरेक्टेड हेअर, ज्यांची डिरेक्शन व्यवस्थित नाही, ज्यांची हेअरलाईन व्यवस्थित नाही, ते करेक्ट करण्यामध्ये आम्ही जास्त काम करतोय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण म्हणालात की पेशंटला भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते, पण कुठलंही ऑपरेशन असो, भूल दिल्यानंतर जेव्हा त्याचा परिणाम कमी होतो तेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला शस्त्रक्रिया झालेली असते तिथे वेदना या होतातच. मग हेअर ट्रान्सप्लांटेशन नंतर पूर्ण आराम कधी मिळतो रुग्णाला, म्हणजे तो त्याची जीवनशैली कधी सुरू करू शकतो, कामावर कधी जाऊ शकतो? डॉक्टर अमित. बघा, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही लोकल ॲनेस्थेशियामध्ये होते. सर्जरी 4-5 तासामध्ये संपून जाते. त्या दरम्यान डेफिनेटली पेशंटला काही पेन होत नाही किंवा अगदी घरी गेल्यावर पण पेशंट बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतो. ड्रेसिंग ही सहजासहजी 1 किंवा 2 दिवसामध्ये आम्ही काढून टाकतो. हेडवॉश पण आम्ही अगदी 1 किंवा 2 दिवसामध्ये देतो. तर पेशंट युजली सर्जरीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कामावर जाऊ शकतो. आणि पेशंटला सुट्टी घ्यायची काही गरज नसते, कारण तिथे आपण काही स्टिचेस दिलेले नाही आहेत किंवा काही ड्रेसिंग ठेवलेली नाही आहे. त्याच्यामुळे घरी बसण्यासाठी त्याला असं काही कंपल्सन नाही आहे. तर जर पेशंटचं वर्क ऑफिस जॉब असेल तर पेशंटला अगदी मी म्हणेल दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कामाला जायला काही हरकत नाही. अच्छा. पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही एका प्रॉपर सेंटरमध्ये प्रॉपर डॉक्टरकडनं सर्जरी करता. बरोबर बरोबर. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर. अनेक जणांच्या मनात हा सुद्धा गैरसमज असतो की हेअर ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर एक मेंदूला काहीतरी इजा होण्याची, पुढे भविष्यात इजा होण्याची शक्यता असते किंवा कॅन्सर होऊ शकतो. हा गैरसमज आहे की समज आहे? डॉक्टर काय सांगाल? हा अगदी चुकीचा गैरसमज आहे. बेसिकली आपल्या स्किनचे 7 लेअर आहेत, त्याच्यानंतर मसल आहे, त्याच्यानंतर बोन आहे, त्याच्यानंतर कुठेतरी मेंदू आहे. आपण ही जी सर्जरी आहे अगदी स्किनच्या वरच्या थरामध्ये करतोय. केस आपला अगदी पहिल्या दुसऱ्या थरांमध्येच असतो, तिथनंच केस काढतोय आणि लोकल अनेस्थेशिया तिथेच काम करतोय. लोकल अनेस्थेशिया लोकल अनेस्थेशियामध्ये कारण की तो लोकलीच काम करतो, सिस्टमिकली त्याचं जास्त ॲब्सॉर्प्शन नाही. त्याच्यामुळे तसा सिस्टमिक असा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. आणि जे तुम्ही सांगितल्यात 2 गोष्टी, त्याच्यातलं कोणतीही गोष्ट हेअर ट्रान्सप्लांटद्वारे तर होत नाही. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.
प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.